कॅरेटचं सोनं. झिम्बाब्वेमध्ये एका बँकेत दरोडा टाकताना दरोडेखोराने बँकेत असलेल्या सगळ्यांना ओरडून सांगितले, कोणीही हलायचं नाही, पैसा सरकारचा आहे, तुमचा जीव तुमचा आहे. बँकेतले सगळे लोक शांतपणे जमिनीवर आडवे पडले. याला म्हणतात विचार करण्याची पद्धत बदलणे, पारंपरिक मानसिकतेत बदल करणे. तेवढ्यात एक महिला टेबलावर नको त्या अवस्थेत झोपली. दरोडेखोर ओरडला, कृपया सभ्य रहा, हा दरोडा आहे, मलार नाही. याला म्हणतात व्यावसायिकपणा. ज्या कामासाठी प्रशिक्षण घेतले आहे त्यावरच लक्ष केंद्रित करणे. दरोडा टाकून घरी परतल्यावर MBA केलेल्या लहान दरोडेखोराने फक्त 6वी पर्यंत शिकलेल्या मोठ्या दरोडेखोराला म्हटले, भावा, आपण किती पैसा मिळवला ते मोजूया. मोठा दरोडेखोर हसून म्हणाला, तू किती खोकरा आहेस, इतका पैसा आहे की मोजायला खूप वेळ लागेल. आज रात्री टीव्हीवर बातमीतच कळेल आपण किती लुटलं ते. याला म्हणतात अनुभव. आजकाल अनुभवाची किंमत शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त आहे. दरोडेखोर गेल्यावर बँक मॅनेजरने सुपरवायझरला लगेच पोलिसांना फोन करायला सांगितले. पण सुपरवायझर म्हणाला, थांबा, आपण बँकेतून $10 मिलियन काढूया आणि ते आधीच चोरी केलेल्या 70 मिलियन मध्ये जोडूया. याला म्हणतात परिस्थितीनुसार चालणे. पुढे सुपरवायझर म्हणाला, काय मजा येईल जर दर महिन्याला असा एक दरोडा पडला तर. याला म्हणतात कंटाळा घालवणे. वैयक्तिक आनंद हा कामापेक्षा महत्वाचा. दुसऱ्या दिवशी बातमी आली, बँकेतून $10 कोटी चोरीला. दरोडेखोरांनी पुन्हा मोजणी केली, पण त्यांना फक्त $2 कोटी मिळाले. ते चिडून म्हणाले, आम्ही जीव धोक्यात घातला आणि फक्त $2 कोटी मिळाले. बँक मॅनेजरने तर आयतेच 8 कोटी उचलले. वाटत की दरोडेखोर होण्यापेक्षा शिकलेलं बरं. याला म्हणतात ज्ञान सोन्या इतके मौल्यवान आहे. इकडे बँक मॅनेजर हसत होता. शेअर बाजारात झालेलं नुकसान चोरीतून भरून निघालं होतं. याला म्हणतात संधीचा फायदा घेणे. धोका घ्यायची हिंमत ठेवा, कारण त्यातच जीवनाचा खरा आनंद आहे.